नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आता कोणाशीही बैठक होणार नाही, आता बैठकीचे विषय संपले, आता करेक्ट कार्यक्रम होईल। राणांच्या विरोधात बंडखोरी करू आणि राणांना पाडू असा इशाराच कडूंनी दिलाय। तर महायुतीनं सोबत ठेवलं नाही तर त्या क्षणी महायुतीतूनही बाहेर पडू असंही कडूंनी म्हटलंय। आता बैठकीचे विषय संपलेले आहे। आता काही बैठक नाही आहे। आता डायरेक्ट कार्यक्रम, करेक्ट कार्यक्रम। आता हा आमचा आहे। आम्ही इथं बंडखोरी करू, इथं राणाले पाळू। आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत। महायुतीला वाटलं बच्चू कडू नाही ठेवायचा, त्यांनी सांगावं, आम्ही त्याच क्षणी स्वागत करून बाहेर निघू। ते राणांच्या उमेदवारीनंतर बच्चू कडू यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। तर अडसूळ सुद्धा नाराज आहेत, पाहूया त्यांची प्रतिक्रिया। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हे 2-3 दिवस पाहणार मी। थोडासा डिले येण्याचं बाकी आहे। त्यावर डिपेंड आहे। काय आता तुम्ही अमरावतीत चालले, कशासाठी चालले नेमके? जयंती आज आम्हाला यार शिवजयंती आहे, माहिती नाही कार्यक्रम आहे? जयंती आहे ना। ज्या पद्धतीने तडकाफडकीने काल उमेदवारी पहिले जाहीर झाली, राजीनामा नंतर झाला आणि पक्षप्रवेश त्याच्यानंतर झाला, काही तरी म्हणजे तो काय होतं, सो रात्रीच्या वेळेलाच येतात, काही गरमीला येतात। आणखी काय जर अर्ज वाढता विरोध पाहून हे घाई गडबडीमध्ये निर्णय घ्यावा लागला, जे बीजेपी मधून विरोध घडायचं ते केव्हाही घडू शकतं। घाई केली म्हणून ते कायम राहतं असे नाही। तुमचा समजा त्यांचा अर्ज बाद झाला, तुम्ही भाजपकडनं लढणार की नाकडणार? ती जागा भाजपला गेली आहे। याच्यावर तर कशाला आपण, शिवसेनेचा 7 वेळा आम्ही शिवसेनेने तिथं उमेदवार दिलेला आहे। 5 वेळा जिंकले मी, त्यात 2 वेळा जिंकलोय। सर, एक अशी माहिती येत आहे की खोट्या सर्वेचा आधार दाखवून शिंदे गटाकडल्या जागा भाजपनं घेतल्या असा आरोप होतोय। माझ्या बाबतीत शक्यतो नाही। इतर महाराष्ट्राबाबत 6 जागेसंदर्भात अशाच पद्धतीचे जे आहे सर्वे दाखवण्यात आले ऐकतोय, आता त्यात किती तथ्य आहे किती नाही मी कसं काय यार। जर एखाद्याला द्यायचं नसेल तर सर्वेचं कारण सांगितलं जातं। देऊन दे ना प्रशांत, असं होताना दिसून येतं। सर्वेचं कारण सांगूनच दिलं जात नाही। तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही घेईल ना तू प्रशांत, घेईल कशाला? काल आम्ही चर्चा केली आहे आणि काही गोष्टी आढळल्या आम्हाला। यवतमाळ वाशिमचा तिढा काल तुम्ही बैठकीत होते, त्या कोण असेल उमेदवार? पवारांजवळच असेल। कधी येणार आहे यादी? यादी कधी येणार आहे? यादी कदाचित उद्या। मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का भाजपचे सर्वे असं काय म्हणणार नाही। तुमची चर्चा आमचा कच्चा आहे का? ठीक, पक्का आहे सर हिंदी में सर चालले हे पराग ते चालले आहे। चला तर आनंदराव अडसूळ यांची प्रतिक्रिया आपण पाहिली। नवनीत राणा यांना भाजपनं उमेदवारी दिल्यानंतर आनंदराव अडसूळ सुद्धा नाराज आहेत। 1 ते 2 दिवस मी पाहणार आणि संपूर्ण वातावरण पाहिल्यानंतर निर्णय घेणार असं अडसूळ यांनी म्हटलं। त्यामुळे आता अडसूळ यांचा निर्णय बच्चू कडूंसारखाच असेल का याकडे लक्ष लागलेलं आहे।